त्याला आश्चर्य वाटलं. बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची. ही मुलगी मुसलमान मग तिला हिंदूच्या काय अप्रोच. त्याने विचारलं काय हवंय. ती युवती म्हणाली काही गुंड माझ्या पाठलागावर आहे. एका रात्री पुरता मला अस्त्र मिळेल का. माझी अप्रोच आहे बेत आहे त्यांचा. हा युवक म्हटला निश्चित आहे घर तुझंच आहे. तिला हात घेतला स्वतःचा अंतरून पांघरून दिला. सांगितलं शांत झोपी करत राहतो रात्रभर. ते गुंड परत येणार नाही तुला त्रास देणार नाही बिनतोड राहा. ती युवती झोपी गेली. हा दाराशी राखण करत बसला. ते गुंड परत येणार नाही त्या युवतीला त्रास देणार नाही. पण राखण करता करता डोक्यात विचार आला बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची. ही मुलगी मुसलमान मी हिंदू. मी एका हिंदूच्या घरात ती नासरा मागितलाच कसा. तिला भीती नाही का वाटली. आणि ते गुंड तिची अब्रू लुटायच्या उद्देशाने तिच्या पाठलागावर आहे. मी ही घरात एकटाच आहे. मी ही तरुण आहे. मनात आणलं तर आता या क्षणी इथंच या युवतीची अब्रू मी लुटू शकतो. तिला माझ्या हातात वाचवणारही कुणी नाही. मग कुठल्या भरोशावर माझ्या घरात तिने चिंत थांबली. रात्रभर विचार केला उत्तर मिळालं नाही. सकाळ झाली. ती युवती जायला निघाली. जाताना तिला आभार मानले. न राहून याला विचारलं बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची. तो मुसलमान मी मग माझ्या घरात असला कसा मागितलास. ते गुंड तुझी आपलुकायच्या उद्देशाने तुझ्या पाठलाग होते. पण मी घरात एकटाच आहे. मी ही तरुण होतो. मनात आणलं असतं तर रातोरात मी ही तुझी आपलू करू शकलो असतो. तुला माझ्या नामांकित वाचवणारही कुणी नव्हतं. मग कुठल्या भरोशावर माझ्या घरात थांबलीस. त्यामुळे युवती म्हणाली त्या गुंडांच्या तरुण सुटण्यासाठी विमान बनवे पडत होते. मुंबईच्या रस्त्यावर सैर आवाजात धावत होते. धावता धावता या गोळात शिरले. गोळातल्या तुझ्या घरात मला उजेड दिसला. दबाव